अर्जुनवाड तालुका शिरोळ परिसरात वीट भट्ट्यांसाठी मोठ्या प्रमाणात मातीचा साठा करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। काही ठिकाणी शेकडो ब्रास मातीचे ढीग वाढवून ठेवण्यात आले असून त्यामुळे परिसरात मातीचा काळा बाजार फोफावत असल्याची चर्चा रंगू लागली आहे। दिवसाढवळ्या डंपरच्या माध्यमातून मातीची वाहतूक सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार परिसरातील काही वीट भट्ट्यांसाठी मोठ्या प्रमाणात शिरोळ तालुक्यातून मातीचे उत्खनन करून ती डंपरच्या साहाय्याने वीट भट्टी जवळ साठवली जात आहे। अनेक ठिकाणी शेकडो ब्रास मातीचा साठा करण्यात आल्याचे दिसून येत आहे। या उत्खननासाठी महसूल विभागाची परवानगी घेतली आहे का, उत्खननाची मर्यादा किती आहे, तसेच शासनाच्या नियमांचे पालन केले जात आहे का, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार रात्रीसह दिवसा देखील डंपरच्या माध्यमातून मातीची वाहतूक केली जात आहे। जड वाहनांच्या या सततच्या वाहतुकीमुळे शिरोळ अर्जुनवाड राज्य महामार्गासह रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था होत आहे। त्यामुळे दुचाकीस्वार व प्रवाशांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला आहे। काही ठिकाणी धुळीचे प्रचंड प्रमाण वाढल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। या प्रकाराबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची टीका ग्रामस्थांकडून केली जात आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन आणि साठा सुरू असताना संबंधित विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे। त्यामुळे या प्रकारामागे काहींचे संगनमत आहे का, असा संशयही व्यक्त केला जात आहे। दरम्यान संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करावी, बेकायदेशीर उत्खनन व मातीचा साठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच रस्त्याची झालेली हानी भरून काढण्याची जबाबदारी संबंधितांकडून वसूल करावी, अशी जोरदार मागणी अर्जुनवाड परिसरातील नागरिकांकडून होत आहे। प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून या प्रकारावर लगाम लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे। स्वयंसिद्धी न्यूजसाठी अभय वाळकुंजे।